श्री गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य. अध्याय 5. नृगराजाची गोष्ट. सूत पुराणिकांच्या रसाळवाणीतून अधिक मासाचे महात्म्य श्रवण करताना ऋषीवरांचा श्रोतृवर्ग पूर्णपणे भारावून गेला होता. प्रत्येकाचे मन हे आनंदाने भरून येत होते. कथा निवेदनाचा प्रवास पुढे पुढे चालू होता. लक्ष्मीनारायणाच्या मधुर संवादातून कथा पुढे सरकत होती. गोमातेची पवित्रता, तिच्या उदरातला देव देवतांचा निवास, गोपूजनाचे महत्त्व आणि त्यामुळे लाभणारा पुण्याचा ठेवा हे सारे सांगून झाल्यावर नारायण म्हणाले, देवी, गोदानालाही मोठं महत्त्व आहे. नृगराजाच्या हातून नकळत गोदानाच्या कामात एक छोटीशी चूक घडली आणि त्याच मोठी शिक्षाही भोगावी लागली. भगवान विष्णूच्या बोलण्याने लक्ष्मीच्या मनात ती नृगराजाची कथा ऐकण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. लक्ष्मीने आपल्या मनातली ती कथा श्रवणाची इच्छा बोलून दाखवताच विष्णू तिला ती कथा सांगू लागले. देवी, नृग नावाच्या एका राजाने आपल्याला पुण्य मिळावं म्हणून अधिक मासात एक गाय एका ब्राह्मणाला दान केली. गोदानाचे पाणी हातावर घेताच तो बिचारा गरीब ब्राह्मण सुखावला, कारण त्याच्या लेकराबाळांना आता दूध मिळणार होते. राजाने दान दिलेली गाय घेऊन तो आनंदाने आपल्या घरी परत आला. त्याने ती गाय दारातच बांधून ठेवली आणि सुखस्वप्ने पाहत तो ब्राह्मण झोपी गेला. सकाळी उठून तो ब्राह्मण पाहतो तो काय, राजाने दान दिलेली ती गाय तिचे दावे तोडून निघून गेली होती. ती दान मिळालेली गाय कुठं गेली याचा शोध घ्यायला तो ब्राह्मण निघाला. खरे तर ती गाय त्या ब्राह्मणाच्या दारातून दावं तोडून जी पळाली होती ती सरळ गेली होती नृगराजाच्याच गोशाळेत, आपल्या जुन्या घरात. पण झाले काय की दुसऱ्या दिवशी नृगराजाने आपल्या अधिक मास निमित्ताने रोज एक गाय ब्राह्मणाला दान देण्याच्या व्रतानुसार तीच गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली. तो ब्राह्मण राजाने दान दिलेली ती गाय घेऊन आपल्या घराकडे परत असतानाच त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्याच्या ब्राह्मणाच्या हाती आपली गाय पाहिली व तो म्हणाला, काय रे, तू तर ज्ञानी ब्राह्मण दिसतोस आणि हे असलं निंदनीय चोरीचं कर्म करतोस, चोरतोस ते चोरतोस, पण काय तर मला दान मिळालेली गाय, चल दे माझी गाय मला परत. कालच नृगराजाने मला ही गाय दान दिली होती. रात्री मी दारात बांधून झोपलो, तू रात्री घेऊन ती चोरलीच, खरं ना, असे म्हणून तो त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातातील ती गाय मागू लागला. तेव्हा तो दुसरा ब्राह्मण म्हणाला, अरे मित्रा, तू हे काय बोलतो आहेस? अरे मला तर ही गाय नृगराजाने आज सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर दान दिले. ही गाय माझी आहे, मी तुला देणार नाही, चल दूर हो, माझी वाट सोड. पण तो पहिला ब्राह्मण काही वाटही सोडेना आणि ती गाय त्या दुसऱ्या ब्राह्मणालाही घेऊन जाऊ देईना. झाल्या एकाच गायीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये एकच भांडण जुंपले. दोघेही हमरीतुमरीवर आले. वाटेत ही गर्दी झाली. एकाच गायीच्या मालकीवरून दोन ब्राह्मण भर रस्त्यात भांडत आहे ती वार्ता नृगराजाच्या कानावर गेली. राजाही त्या जागी आला आणि समोर पाहतो तो काय, काल आणि राजाने ज्या दोन ब्राह्मणांना गोदान दिले तेच हे दोन ब्राह्मण होते आणि दोघांना दान दिलेली गाय मात्र एकच होती. त्या ब्राह्मणांना त्या गायीला नीट ओळखल्यानंतर राजाच्या लक्षात ही गोष्ट आली की चुकून आपण एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केले. तेव्हा नृगराजाने आपल्या हातून नकळत झालेल्या चुकीबद्दल त्या दोन्ही ब्राह्मणांची क्षमा मागितली, हात जोडले आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाने ती गाय पहिल्या ब्राह्मणाला द्यावी अशी विनंती केली. त्या बदल्यात राजा, मी तुला 2 गायी देतो असंही म्हणाला. पण ते दोघेही त्या एकाच गायीची मालकी सोडायला तयार होईनात. उलट जो तो मीच ती गाय नेणार म्हणून हट्टाला पेटला. इतकेच नव्हे तर शक्तीच्या बळावर त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात मारले आणि ती गाय तो आपल्याबरोबर घेऊन गेला. रागावलेल्या अपमानित झालेल्या त्या दुसऱ्या ब्राह्मणाने नृगराजाला शाप दिला. कालांतराने तो नृगराजा मरण पावला. यमराजाच्या पुढे जेव्हा त्या राजाच्या पाप पुण्यांच्या पाढा वाचायला गेला तेव्हा अधिक महिन्यात एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली या चुकीबद्दल यमराजाने त्यांना एका सरड्याचे रूप दिले आणि जंगलातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तो नृगराजा त्या सरड्याच्या रूपात अनेक वर्षे दुःख भोगत त्या विहिरीत पडून राहिला. अरे बापरे, या एका एवढ्याच्या नकळत घडलेल्या चुकीबद्दल ही एवढी मोठी शिक्षा! स्वामी, त्या राजाने त्या सरड्याच्या जन्मातून सुटका झाली नाही का? लक्ष्मीने कळवळून नारायणांना विचारले. देवी, अगं, राजाच्या हातून जी चूक झाली त्याबद्दल राजाला शिक्षाही झालीच. तो सरडाहून विहिरीत पडला. पण काय स्वामी, ज्या राजाच्या हातून काहीच पुण्य घडलं नव्हतं काय? लक्ष्मीने विचारले. नाही कसं? अधिक महिन्यात नृगराजा गोदान करत होता ना, त्या पुण्याच्या जोरावर श्रीकृष्णाच्या हातूनच त्या राजाचा उद्धार झाला. कृष्णाच्या हातून राजाचा उद्धार तो कसा, केव्हा अन झाला? लक्ष्मीने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर देताना विष्णू भगवान म्हणाले,
देवी नृगराज सरडा होऊन ज्या कोरड्या विहिरीत पडला त्या विहिरीजवळ श्रीकृष्णांची सांब, प्रद्युम्न ही मुलं आणि त्याचे काही सवंगडी हे खेळ खेळत आले. त्यांच्यातील एकाने विहिरीत डोकावून पाहिले तर त्यांना तो भला मोठा सरडा दिसला. त्यांनी इतरांनाही तो सरडा दाखवला. त्या मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याबद्दल दया आली. त्यांनी त्या सरड्याला वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही. मुलांमार्फत ती गोष्ट श्रीकृष्णाला समजताच श्रीकृष्ण धावला आणि त्याने त्या सरड्याला आपल्या हातानं बाहेर काढलं. श्रीकृष्ण कृपेचा तो दयाद्र स्पर्श घडला मात्र आणि एक नवल घडलं. बघता बघता त्या सरड्याचं रूपांतर एका दिव्य सरड्याच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. आपल्या उद्धारकर्त्याचे आभार मानत तो म्हणाला की भगवंतांना की मी गत जन्मीचा नृगराजा, मी अधिक महिन्यात गोदानाचं जे व्रत करत होतो त्याच चुकून माझ्या 2 ब्राह्मणांना दान दिली गेली. ज्या ब्राह्मणाला त्या गोदानाला वंचित व्हावं लागलं त्याच्या शापानंच मला हा असा पुढील जन्म घ्यावा लागला. मात्र त्या पापाबरोबरच माझ्या हातून पुरुषोत्तम मासात जे गोदानाचं पुण्य घडलं त्यामुळे आज मला तुझी भेट घडली. तुझा स्पर्श घडला आणि माझा तर त्या सरड्याच्या जन्मातून उद्धारही झाला. खरंच देवा, अधिक मासातील गोदानाची पुण्याई खरंच मोठी आहे याची साक्ष पटली. धन्य आहेस तू भक्तवत्सला अन धन्य धन्य तो पुण्यवान अधिक मासही. इतकं बोलून तो दिव्यपुरुष आकाशमार्गाने स्वर्गलोकी निघून गेला. देवी, आता तरी कळलं ना या अधिक मासाचं अन त्यातील पुण्यकर्माचं फळ. शुभम भवन्तु. श्रीकृष्णाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्रीकृष्णाय नमो नमः. श्रीकृष्णाय नमः. श्रीकृष्णाय नमो नमः. श्रीकृष्णाय नमो नमः. राधे राधे. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम.